नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटी सर या आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया आजपर्यंत या एमएपीएस क्लेम मध्ये किती फंड डिस्ट्रीब्यूट झालेले आहे. त्यासोबत तुमच्या अजूनही काही समस्या आहेत त्याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. मग आजच्या व्हिडिओला जास्त वेळ न लावता आपण सुरुवात करूया. मित्रांनो, या एमएपीएस क्लेम मध्ये बजेट डिस्ट्रीब्यूट होणं आता सुरुवातही झालेली आहे. आजपर्यंत खूप साऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पैसे सुद्धा मिळालेले आहेत. तर आज पर पोर्टलनुसार या ठिकाणी आपण बघितलं तर बघा आपल्याला जवळपास या ठिकाणी 206 कोटीच्या वर पैसे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत, ज्यामध्ये नंबर ऑफ क्लेम सुद्धा या ठिकाणी रजिस्टर होत आहेत आणि त्यासोबत क्लेम अप्रुव्हल सुद्धा या ठिकाणी होत आहेत. आजपर्यंत या ठिकाणी 206 कोटीच्या जवळपास या ठिकाणी बजेट डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. हे संपूर्ण माहिती तुम्ही स्वतः ऑनलाईन सुद्धा या पोर्टलवर येऊन चेक करू शकता. चेक करण्यासाठी जस्ट तुम्हाला या ठिकाणी डॅशबोर्डला आल्याच्या नंतर एमएपीएस ला क्लिक करायचं आहे. एमएपीएस ला क्लिक केल्याच्या नंतर संपूर्ण माहिती तुमच्या समोर या ठिकाणी येणार आहे. टोटल फंड जर या ठिकाणी बघितलं तर बघा 206 कोटीच्या वर या ठिकाणी फंड डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. टोटल अप्रेंटिसशिप रजिस्टर या ठिकाणी दिसणार आहे. टोटल इस्टॅब्लिशमेंट रजिस्टर म्हणजे कंपन्या रजिस्टर जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. टोटल क्लेम सबमिटेड म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांनी जे क्लेम सबमिटेड केलेले आहेत या ठिकाणी, तर हा आकडा तुम्हाला या ठिकाणी पोर्टल डेट नुसार दिसणार आहे. त्यासोबत ॲज पर कॅन्डिडेट नुसार या ठिकाणी हे जे 206 कोटी आजपर्यंत पेमेंट डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. इस्टॅब्लिशमेंट कडून या ठिकाणी नंबर ऑफ क्लेम अप्रूव्हडचा या ठिकाणी तुम्हाला या कॉलम मध्ये संपूर्ण माहिती भेटणार आहे. त्यासोबत नंबर ऑफ क्लेम अप्रूव्ड बाय आरओ म्हणजे टोटल क्लेम सबमिटेड पैकी आरओ कडे या ठिकाणी सक्सेसफुली सबमिटेड जे क्लेम आहे ते 4,36,978 क्लेम हे आजपर्यंत आरओ कडून अप्रुव्हल झालेले आहेत. हा डाटा तुम्ही ॲज पर पोर्टल नुसार या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. त्यासोबत इयर, डिव्हिजन आणि डिस्ट्रिक्ट टाकून या ठिकाणी तुमच्या बीटीआरआय अंतर्गत किती पैसे डिस्ट्रीब्यूट झालेले तेही तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. आज सकाळीच आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्याला कमेंट आणि मेसेज करत होते की त्यांना पेमेंट हे डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे, पेमेंट त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालं तरी सुद्धा त्यांचा क्लेम स्टेटस हा पेंडिंग दाखवतं. तर आज तुम्ही तुमचा क्लेम स्टेटस हा चेक करून घ्या. नक्कीच त्यामध्ये पेमेंट ही सक्सेसफुल त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. सकाळच्या व्हिडिओ तुम्हाला हे सांगितलं होतं की पोर्टल अपडेटचं काम अजून चालू आहे. तर हे आज पोर्टल अपडेट या ठिकाणी संपूर्ण काम डीबीटीनं आतापर्यंत या एमएपीएस क्लेम धारकांना 206 कोटी एवढा बजेट डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. अजूनही या ठिकाणी फंड डिस्ट्रीब्यूट करणं चालूच आहे. या माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये व्हिडिओ न पाहता कमेंट करणारे खूप सारे विद्यार्थी असतात. त्यामध्ये सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे सर नेक्स्ट पेमेंट कधी आहे. ज्या वेळेसही या ठिकाणी नेक्स्ट पेमेंट डिस्ट्रीब्यूटची प्रोसेस चालू होईल त्याची अपडेट तुम्हाला मी देण्याचंच आहे. कारण की गव्हर्नमेंट हे कोणालाही सांगून काम करत नाही. पेमेंट कधी आहे हे कोणालाही या ठिकाणी सांगून काम करत नाही. फक्त जे आता काही युट्यूबर्स या ठिकाणी तुम्हाला अंदाज व्यक्त करतात, तर माझं एवढंच काम असतं की मी तुम्हाला जे एक्सपेक्ट डेट असते ते ज्यावेळेस येईल त्यावेळेसच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो. खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट खाली आन्सरही देतो की अजून फिक्स डेट या ठिकाणी नाही. ज्यावेळेसही या पोर्टलवर काही अपडेट येईल त्यावेळेस तुम्हाला माझ्या चॅनलच्या माध्यमातून डेट कोणती आहे हे सांगण्याचा प्रयत्न करेन. अजून तरी नेक्स्ट पेमेंट डेट हे कधी येणार आहे याचा फिक्स डेट अजूनही डिक्लेअर झालेली नाही. ज्यावेळेसही डिक्लेअर होईल त्यावेळेस तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून अपडेट मिळत राहील. म्हणून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कारण की अशाच प्रकारचे लेटेस्ट व्हिडिओ या एमएपीएस क्लेम धारकांसाठी मी घेऊन येत असतो. आपण 152 कोटी पासून आता 206 कोटीला या ठिकाणी फंड डिस्ट्रीब्यूट या ठिकाणी एमएपीएस क्लेम धारकांना झालेलं आहे. त्यासोबत ज्यावेळेस तुम्ही एमएपीएस क्लेमचा स्टेटस चेक करता क्लेम राईज तुम्हाला दिसणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं क्लेम राईज अशा प्रकारचं स्टेटस दिसत आहे त्यांनी आपल्या HR किंवा इस्टॅब्लिशमेंटशी बोलून घ्यायचं आहे. बोलल्याच्या नंतर त्या ठिकाणाहून तुम्हाला अप्रुव्हल करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जर कोणाचा क्लेम स्टेटस हा अप्रूव्ड बाय इस्टॅब्लिशमेंट अशा प्रकारचं जर दिसत असेल तर आपल्या जवळच्या बीटीआरआय ऑफिसला जाऊन आपला क्लेम हा आरओ अप्रुव्हल करून घ्यायचं. कारण की आता आरओ अप्रुव्हल जे आहे ते बीटीआरआय अंतर्गत या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तुम्ही जवळ तुमचा जो काही बीटीआरआय ऑफिस आहे त्या बीटीआरआयला ऑफिस गेल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही क्लेम आहे जर तो ॲक्युरेट असेल तर तुमचा क्लेम सक्सेसफुल या ठिकाणी अप्रूव्ह होईल. जर तुम्ही चुकीचा क्लेम केला असेल तर त्या ठिकाणावर रिजेक्ट किंवा रेक्टिफाय होईल. जर तुमचा क्लेमचे डॉक्युमेंट जर चुकले असतील तर तुम्हाला त्या ठिकाणावर रेक्टिफाय करून घ्यायचं आहे. जर तुमचा क्लेमच संपूर्ण चुकला असेल तर रिजेक्ट करून घ्यायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना अगोदर इयरली क्लेम केला होता मंथली क्लेम करायचं आहे तर
अशा कंडिशनमध्ये तुम्हाला तिथून क्लेम हा रिजेक्ट करून घ्यायचा आहे. जर तुम्ही रेक्टिफाय केलं तर मंथली क्लेम तुम्हाला करण्यासाठी अडचण येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचा क्लेम स्टेटस हा पेंडिंग असेल त्या विद्यार्थ्यांचे पैसे हे डिस्ट्रीब्यूट साठी येऊन जातील, पण कोणाचे पैसे येतील कोणाचे पैसे येणार नाहीत हे आज आपल्याला या ठिकाणी सांगता येणार नाही. ज्या विद्यार्थ्यांचे क्लेम स्टेटस हे पेंडिंग असेल तर त्यांनी काळजी करायची गरज नाही. आज किंवा उद्या तुमचे पैसे हे डिस्ट्रीब्यूट साठी येऊन जातील. त्या अगोदर तुम्ही आपला आधार कार्ड बँकेशी प्रॉपर ऍक्टिव्ह करून घेणं गरजेचं आहे. जर तुमचा आधार कार्ड जर बँकेला लिंक नसेल तर तुमची पेमेंट ही फेल होण्याचे चान्सेस या ठिकाणी असतात. तुमचा पेमेंट फेल्ड होऊ नये असं वाटत असेल तर तुम्हाला आजच प्रॉपर पद्धतीने कुठल्याही बँकेला आधार कार्ड लिंक करून घेणं गरजेचं आहे. त्यासोबत काही विद्यार्थ्यांची ज्यावेळेस पेमेंट डिस्ट्रीब्यूट झालं, पेमेंट फेल झाली होती, तर ज्यांची पेमेंट फेल झालेली आहे त्यांनी लवकरात लवकर आपला आधार कार्ड कुठल्याही बँकेशी लिंक करून घ्यायचं आहे आणि काही न करता ऑटोमॅटिक तुमच्या बँकेमध्ये पैसे मिळून जातील. ते पैसे कधी येतील याचा काही फिक्स टाइम या ठिकाणी ठेवण्यात आलेला नाही. ज्या विद्यार्थ्यांचा 0 सक्सेस अशा प्रकारचा पेमेंट स्टेटस दाखवतं त्यांनी आपला कुठल्या बँकेशी आधार कार्ड लिंक आहे ते चेक करून घ्यायचं आहे. जर तुमची बँक एखादी खूप जुनी जरी असेल आणि त्या बँकेला जरी तुमचा प्रॉपर पद्धतीने आधार कार्ड लिंक असेल तर तुम्हाला त्या बँकेमध्येही पैसे जाऊ शकतात. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की आपली पेमेंट पोर्टलवर सक्सेस दाखवतं पण पेमेंट आली नाही, तर आपला आधार कार्ड कुठल्या बँकेशी लिंक आहे हे लवकरात लवकर फाइंड आउट करून घेणं गरजेचं आहे. त्यासोबत अजून काही विद्यार्थ्यांनी अजून क्लेम सबमिट केलेले नाहीत. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की ही MAPS क्लेमची योजना जी आहे अजूनही चालू आहे, बंद झालेली नाही. ज्या विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेमचं सोल्युशन करून तुम्हाला लवकरात लवकर क्लेम सबमिट करायचं आहे. सबमिट करून तुम्हाला लवकरात लवकर अप्रुव्हल करून घ्यायचं आहे. अगोदर या ठिकाणी RO अप्रुव्हल करण्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नव्हती, ऑटोमॅटिक होत होते, पण त्यासाठी वेळही लागत होता. तर आज तुम्हाला जवळच्या BTRI ऑफिसला जाऊन लवकरात लवकर RO अप्रुव्हल करून आपला क्लेम स्टेटस हा पेंडिंग मध्ये घेऊन जायचं आहे. ज्यांचे क्लेम स्टेटस पेंडिंग असेल त्यांचे पैसे 100% येणारच आहेत, पण याचा काही फिक्स डेट जे आहे ते ज्यांचे येणार आहे ते या ठिकाणी कोणालाही सांगण्यात आलेला नाही. कोणाचे पैसे येतील कोणाचे पैसे येणार नाहीत याचा कुठलाही फिक्स टाइम आणि याचा कुठलाही मॅन्युअल या DBT तर्फे कोणालाही देण्यात आलेला नाही किंवा माझे पैसे येणार की येणार नाहीत हे कोणालाही या ठिकाणी सांगता येणार नाही. म्हणून फक्त तुमचा जर का क्लेम स्टेटस पेंडिंग असेल तर आपण समजू शकतो की तुमचे पेमेंट हे डिस्ट्रीब्यूट साठी रेडी आहे. म्हणून ज्यांचं क्लेम स्टेटस पेंडिंग असेल तुम्हाला या ठिकाणी तुम्ही किती जरी घाई गडबड केली तर तुम्हाला पैसे कधी देणार आहे ते DBT या ठिकाणी ठरवणार आहे. मी किंवा अदर कोणीही तुम्हाला तुमचे पैसे कधी येतील हे कोणालाही सांगता येणार नाही. म्हणून तुमचा जर क्लेम स्टेटस पेंडिंग असेल तर तुम्हाला काही न करता बस वेट करायचं आहे. ज्यावेळेसही पेमेंट डिस्ट्रीब्यूट होईल, जर तुमचा नंबर त्या पेमेंट डिस्ट्रीब्यूट लिस्ट मध्ये असेल तर तुम्हाला त्या डेटला पैसे येऊन जातील. तर मित्रांनो, MAPS क्लेम सबमिट करताना तुम्हाला काय अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता. तर भेटूया अशाच प्रकारच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट अपडेट सोबत. तोपर्यंत नमस्कार.